ठाकरे गटाच्या शिवसेनेने आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर संघटन शक्तीचे प्रदर्शन करत आपल्या तयारीचा बिगुल वाजवलाय। कर्जत येथील मध्यवर्ती शिवालय कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत रायगड जिल्हा प्रमुख तथा माजी आमदार मनोहर भोईर आणि उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसैनिक, युवा सैनिक आणि महिला आघाडीच्या संघटकांनी एक दिलाने भगवा पुन्हा फडकवण्यासाठी कंबर कसली। या बैठकीत मनोहर भोईर यांनी दमदार शब्दात आवाहन केले, आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे। धनशक्तीला उत्तर निष्ठेच्या शक्तीने द्यायचे आहे। मतभेद विसरून मनोभावे काम करा। कर्जत तालुका आपली ताकद दाखवा आणि भगवा अभिमानाने फडकवा। या बैठकीला तालुका प्रमुख उत्तम कोळंबे, संपर्क प्रमुख भीमसेन बडेकर, संघटक बाबू घारे, महिला आघाडी संघटिका करुणा बडेकर तसेच पंढरीनाथ राऊत, बाजीराव दळवी, संतोष पाटील, निलेश घरत, ॲडव्होकेट प्रमोद सुर्वे, प्रथमेश मोरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी उपस्थित होते। या बैठकीत आगामी निवडणुकीत इच्छुक उमेदवारांची चाचणी घेण्यात आली। कार्यकर्त्यांच्या निष्ठा, संघटन बांधणी आणि जनाधाराचा आढावा घेत पक्षाने तयारीचा रोड मॅप स्पष्ट केलाय। प्रत्येक गणात पक्षाची पकड वाढवण्यासाठी जबाबदाऱ्या ठरवण्यात आल्या आहेत। उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी उपस्थितांना उद्देशून सांगितले, मागील विधानसभा निवडणुकीत आपण धनशक्ती सोबत लढलो आणि 50,000 मतांनी आपला उमेदवार झगडला। ती मतं आजही ठाकरे गटाच्या पाठीशी आहेत। आता कोण कमी पडणार नाही। सर्वांनी एक दिलाने काम करून निष्ठेची ताकद दाखवा। या बैठकीतून हे स्पष्ट झाले की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आता तालुक्यात पुन्हा एकदा संघटन शक्तीने सज्ज झालाय। कर्जत तालुक्यातील आगामी निवडणुकीत कोणासोबत ठाकरे गट जातो यावर महाविकास आघाडीचा प्रभाव ठरणार आहे, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे। या बैठकीतूनच ठाकरे गटाने स्पष्ट संदेश दिलाय, धनशक्ती विरुद्ध निष्ठेची लढाई आता कर्जतच्या रणांगणात पेटणार आहे।